नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे मृगनयनी. लेखक आहेत सागर कुलकर्णी. जर याआधी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. 10 वर्षानंतर आजही भग्न अवस्थेतल्या त्या वाड्यातून तिच्या किंचाळण्याचे आवाज येतात आणि काही क्षण का होईना गाव निश्चित होऊन जातं. तिची सोडा सोडा वाचवा ची आर्त किंकाळी गावातल्या तरण्या ताठ्यांना पण आजही कापरं भरवते. अन मागणं येणाऱ्या बंदुकीच्या ठोठोनं तिचा खेळ संपल्याचं गावकऱ्यांना आजही दिसतं. जसे बाकीचे 20 मुर्दे वाड्यामागच्या तळ्यात सापडले होते तसा तिचा मुर्दा कधीच कोणाला सापडला नाही. त्या 20 जणींची ओळख कधीच पटली नाही अन कोणी पटवण्याचा प्रयत्नही केला नाही. संध्याकाळी 7 नंतर त्या वाड्यात कोणी जात नव्हतं आणि कोणी बाहेरही येत नव्हतं. ती गेल्यानंतर 8च दिवसाच्या आत वाड्याच्या मागची भिंत कोसळली. थोरल्या मालकांच्या डोक्यात झुंबर पडलं. धाकट्या मालकांनी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेतली होती आणि सगळी नोकरमंडळी एकदम नाहीशी झाली होती. असं काय घडलं होतं तिथे? कोण होती ती? काय झालं तिचं? काय केलं तिनं? अप्सरेलाही लाजवेल असं आरसपाणी सौंदर्य तिचं. बघून दगडसुद्धा थिजून जायचा. माणसाची काय गत. ज्यावेळी ती चालायची तेव्हा वेळही क्षणभर थांबायचा. बोलायची त्यावेळी वाराही स्तब्ध व्हायचा. बघायची तर सूर्यही आपली किरणं दुसरीकडे वळवायचा. नुसता कटाक्षही तरणाताठ्यांची आणि म्हाताऱ्या कोताऱ्यांची लाळ तोंडापर्यंत आणायचा. तोंडाचा विधभर आव असायचा. पाण्यात पाहिलं तर पाणीसुद्धा लाजायचं तिच्याकडे बघून. आरसाही आपली नजर झुकवायचा. तिलाही तिच्या या सौंदर्याची जादू माहिती होती आणि म्हणूनच ती सगळ्यांना बोटावर खेळवायची. पारदर्शक पांढरी साडी घालून जेव्हा ती घराच्या बाहेर पडायची तेव्हा ती बघ्यांची दुनिया क्षणभर थांबायची. तिच्या संमोहनात बुडून सगळी तिच्या मागे फिरायची. कुणी तिला उर्वशी म्हणायचं तर कुणी तिलोत्तमा तर कोणी मेनका म्हणून हाक मारायचं. पण तिचे ते हरणासारखे डोळे, कापसाहून शुभ्र कांती आणि संगमरवरापेक्षा रेखीव देह यामुळे तिने स्वतःचं नाव मृगनयनी ठेवलं होतं. पण अतीव सौंदर्याबरोबर शापही येतोच, तसा तिलाही होताच. कदमांचा भीमा सहज 4-6ला लोळवेल असा तिच्या सौंदर्याला भुलला आणि एका तिन्ही सांजेला तिच्या घराच्या बाजूला दिसला तो शेवटचाच. त्या दिवसानंतर जे मिळालं ते फक्त भीमाचे कपडे, तेही टेकडीच्या पलीकडच्या डोहात. पोलीस चौकशी झाली पण दिवसा अन कोणाच्या हाताला काहीही लागलं. त्या दिवसानंतर तिच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला व तिच्यावरची नजर काही बदलली नाही. पण लोक आता अप्सरेसोबत तिला नरभक्षही म्हणू लागले आणि तिची नजर अजूनच भेसूर झाली. चंद्रवरती यायला लागला की तिचे निळसर डोळे पांढरे होत जायचे आणि तिच्या आवाजातला नाजूकपणा एका भेसूर भयानक आवाजामध्ये बदलायचा. घन्या धोब्याला त्या दिवशी ओढ्यावरून यायला उशीर झाला होता आणि हे त्याला पाहायला मिळालं. तिथून तो गडाबडा करतच घरी आला. पण त्याच्या जिभेवरचा ताबा सुटला होता. मेंदूच्या तारा तुटल्या होत्या. गण्या वेडा झाला होता. गंडे दोरे डॉक्टर झाले पण काही फरक पडला नाही. ती त्याच्या घरावरून जायची तेव्हा मुंडकं तोडलेल्या गुरासारखा ओरडायचा. काहीतरी सांगायचा प्रयत्न करायचा आणि गावातली पोरं त्याला वेडा म्हणून चिडवायची. धाकटे मालक जेव्हा शहरातलं शिक्षण घेऊन गावात आले तेव्हा गाव बघतच राहिलं असं रुबाबदार व्यक्तिमत्व. अख्ख्या गावाने 7 पिढ्याने नव्हतं पाहिलं. तरणा बांड प्रताप एखाद्या हिरोला लाजवेल असा. बुलेटवरून फिरायचा तेव्हा गावातल्या पोरीबाळी तोंडात बोट घालायच्या. पोरं झुकून सलाम करायची. भीती ही प्रतापला माहीतच नव्हती. रात्री एकटा शेतात राखण करायचा. एकदा तर 4 लांडग्यांना लोळवलं होतं. तेव्हापासून जनावर कधी त्याच्या शेतात घुसली नाही. शेतीचं शिक्षण घेतल्यामुळे कुठली माती चांगली तिथपासून कुठलं पीक भरदार हे झोपेत सुद्धा सांगायचा. प्रताप आल्यानं थोरल्या मालकांना म्हणजे धनाजीरावांना पुन्हा उभारी आली होती आणि अचानक त्यांना एक शक्ती आली होती. धनाजीराव गावासाठी दैवत होते. आडल्या पडल्याला मदत, पिकांसाठी पैसे, बँकेतून कर्ज एका शब्दावर मिळवून द्यायचे. धनाजीरावांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ होता. 10-15 नोकरांचा राबता, दिमतीला 2 गाड्या, ऊसाच्या खेपा करायला 2 ट्रक, 1 बुलेट आणि जवळपास 50 एकराची बागायती. धनाजीराव नुसता नावानंच धनाजी नव्हता. प्रताप आल्यापासून गावची प्रतिष्ठा शिगेला पोहोचली होती.
2 वर्षात त्यानं गावात एक कॉलेज, म्हाताऱ्यांसाठी लायब्ररी आणि तरण्यांसाठी व्यायामशाळा उभी केली होती. फार लांब लांबून पोरं-पोरी शिकायला यायचे. त्याच काळात मृगनयींनी आपलं जाळं पसरवलं होतं आणि हॉस्टेलच्या 1 ना 2 20 पोरींना तिनं आपलंसं केलं होतं. त्यांचं कामच तिला शिकार आणून द्यायचं होतं. पण तिनं कधी पोरींना आपल्या घरात नाही ठेवून घेतलं. सावज आलं की ती हाकलून द्यायची त्यांना. पुढं कपडेसुद्धा मिळायचे नाहीत त्यांचे. पण गुंतलेल्या पोरींना कधीच कळलं नाही. धनाजी आणि प्रताप ही गोष्ट जाणून होते. पण आजच्या काळात हे सगळं खोटं असतं म्हणून फार काही इंटरेस्ट दोघांनीही घेतला नव्हता. पण दिवसागणिक हरवणारी माणसं आणि वेडी होत चाललेली तरणीबांड पोरं बघून त्यांचा जीव तुटायचा. आणि त्यातनं प्रतापनं ठरवलं की तिचा काटा काढायचाच, तेही तिचाच डाव टाकून आणि सुरुवात एकेका पोरीला तोडून करायची. एकेका नोकराला घेऊन तो बाहेर पडायचा आणि पोरीला फसवून टेकडीवर घेऊन जायचा. टेकडीच्या इकडच्या बाजूला तळे आणि तिकडे ओढा आणि तळ्याला लागून धनाजीचा वाडा होता. त्या पोरींचा जीव घेण्यापासून प्रतापकडं काही पर्याय नव्हता. कितीही समजावून सांगितलं तरी पालत्या घड्यावर पाणीच. दर दिवसाआड एक मुर्दा तळ्यात सापडायचा. प्रताप त्याच्या प्लॅनमध्ये यशस्वी होत होता. पण त्याचवेळी जो नोकर त्याच्याबरोबर या कामगिरीवर जायचा तो परत कधीच दिसला नाही. त्या प्रत्येकाचं रक्त मृगनयनीच्या तोंडाला लागलेलं होतं. शेवटी झुंज तिघातच होती आणि धनाजी आणि प्रताप दोघांनाही माहीत होतं की तिच्या घरात तिला मारणं सोपं नव्हतं. तिला वाड्यात आणूनच डाव टाकावा लागणार होता आणि प्रताप त्याच्यासाठी खूप प्रयत्न करत होता. शेवटी हिंदी पिक्चरसारखं त्यानं तिला गटवायचं ठरवलं. एकदा तरी प्रतापचं रक्त आपल्याला मिळालं पाहिजे याची वाट ती पण कधीपासूनच बघत होती. हळूहळू ती प्रतापच्या बुलेटवर दिसायला लागली आणि गावाला पुढं घडणाऱ्या आक्रिताची कल्पना यायला सुरुवात झाली. शेवटी प्रतापने तिला गळ घातली आणि वाड्यावर यायची आर्जव केली. ती पण महावस्ताद होती. तिनं पण त्याला अट घातली की सांच्याला तिच्या घरी यायची. कोणता मासा कोणाच्या जाळ्यात अडकणार याची काहीच कल्पना येत नव्हती. प्रतापनं तिचं घर गाठलं. कधी नव्हे ते जाताना पारावरच्या मारुतीच्या शेंदुराचा टिळा लावून तिच्या घरात शिरला. तिन्ही सांजेला ती अजूनच मादक दिसत होती. तिला संपवायच्या आधी तिचा उपभोग घ्यायची इच्छा प्रतापच्या मनात आलीच. कितीही केलं तरी तो पुरुष होता आणि ती एक आरसपानी सौंदर्य. तिला मिठीत घ्यायला पुढं सरकला आणि ती 2 पावलं मागे गेली. दुसऱ्यांदा परत तसंच झालं. प्रतापच्या लक्षात आलं आणि त्यानं कपाळावरचा टिळा पुसला. ती कुत्सित हसली. प्रताप बेभान झाला होता. तिच्यावर झडप घातली. तिचा उपभोग घेऊन शांत झाला आणि एका समाधानानं तिच्या डोळ्यात पाहिलं. तो गरगरलाच. चंद्र वर आला होता आणि तिची बुबळं कधीच पांढरी होऊन गेली होती. तोंडावरची घातडी लोंबत होती आणि भेसूर भयानक आवाजात ती हसली. प्रतापनं भडाभड उलट्या केल्या. पार रक्त ओकायचंच राहिला होता. त्याच्यातल्या पुरुषानं आज एका हाडळीचा उपभोग घेतला होता आणि ती त्याच्या शरीराचा लचका तोडण्यासाठी पुढं झाली. तेवढ्यात धनाजी गरजला. थांब, माझ्या पोराला फसवलंस, पण त्याचा जीव घ्यायच्या आधी धनाजीला संपवावं लागेल. धनाजीने पटकन 2 नोकरांना तिच्यावर जाळं टाकायला लावलं आणि त्या दोघांना तसंच उचललं. वाड्यात तिला बांधून आता 3 दिवस झाले होते. तिच्या कडेच्या पेटत्या मशाली तिला तीळ संपवत होत्या. इकडं प्रताप खाटेवरून हलला नव्हता. वेड्यागत चाळे चालले होते. त्याची अवस्था बघून धनाजी पार खचला होता. त्याचं पोर संपलं याची कुणकुण त्याला लागली होती. ज्या नोकर मंडळींनी तिला उचललं ती दोघंही ट्रॅक्टर पलटी होऊन मेले होते. तिने शेवटची किंकाळी फोडली आणि भेसूर स्वरात हसून कायमची शांत झाली आणि नजरेआडही. त्या रात्री धनाजीच्या घरात 2 गोळ्या चालल्या होत्या. दुसऱ्यात धनाजीच्या डोक्यावर झुंबर पडलं होतं आणि दुसरीने प्रतापला टिपलं होतं. त्यानंतर सलग 7 दिवसाच्या पावसानंतर वाड्याच्या मागची भिंत कोसळली आणि त्या पेटत्या मशालींच्या मधून एक धूसर आकृती हळूच त्या वाड्यातनं निसटली होती. तिकडं वाड्यातनं एक आकृती निसटली आणि इकडं रंगरावच्या घरात पाळणा हल्ला. पोरगीच झाली होती. धनाजी असेपर्यंत रंगरावला गावात उभं राहण्याचीही मुभा नव्हती आणि या सगळ्याला रंगरावच कारणीभूत होता. गावातल्या बाया माणसांवर नजर ठेवायची.
चान्स मिळाला तर रंगचटीला जायचं हे असले सगळे प्रकार करण्यात रंगराव तरबेज होता आणि म्हणून धनाजीनं त्याला गावाबाहेर काढला होता. रंगराव धनाजीचा सावत्र भाऊ. धनाजीची आई गेल्यावर मोठ्या पाटलांनी दुसरं घर थाटलं आणि रंगरावसारखा रंडीबाज पोरगा जन्माला आला. आता 60त आला असता तरी झुपकेदार मिशी, बेरकी नजर, डोक्यावर फराची टोपी, हातात काठी असाच रुबाब होता त्याचा. आणि आता तर धनाजी गेल्यावर अख्खं गाव गिळायला तो मोकळा झाला होता. आज तो पाळणा हल्ला तो त्याच्या पोरीला पोरगी झाली म्हणून. कदाचित 2 विघातक प्रवृत्ती आज एकाच घरात एकत्र आल्या होत्या. बघता बघता 1.25 महिना झाला आणि रंगरावनं नातीचं वारसं मोठ्या थाटामाटात केलं. नाव ठेवलं होतं मंजुळा. गोरगरिबांवर जुलूम, बाया माणसांवर अत्याचार हे आता नित्याचंच झालं होतं. रंगरावला धनाजीवर सूड उगवता आला नाही, पण ज्या गावानं धनाजीला प्रेम दिलं होतं त्याच्यावर खुन्नस काढायची संधी वेळेनं त्याला दिली होती. बारशाला अख्ख्या गावाला आमंत्रण देऊन मी सुधारलोय हे ढोंग करायची आयतीच संधी आली आणि त्या निमित्तानं गावातलं कोण कसं आहे हे आपसूकच बघायला मिळालं. काही विरोधक त्याला आत्ताही होते. गावही पहिल्यापेक्षा प्रगत झालं होतं, पण क्रांती वगैरे कुणी करेल असं नेतृत्व गावात नव्हतं. एकूणच काय धनाजीचं जाणं रंगरावच्या चांगलंच पथ्यावर पडलं होतं. दुसऱ्याच महिन्यात मंजुळेला 4 दात आले होते आणि तेही सुळे. तिनं पहिला लचका आईचाच तोडला. मंजुळेच्या तोंडाला आता रक्त लागलं होतं आणि सुरू होणार होता जीवघेणा खेळ. मंजुळा येऊन अवघे 4च महिने झाले असतील तर रंगरावच्या घरातल्या जवळपास 10 कोंबड्या, 2 बकरं आणि 1 कुत्रं घराच्या आवारातच मेलेलं सापडलं होतं. काय झालं होतं ते कळत नव्हतं, पण ऊस चावून रस पिऊन चोथा टाकतात तशी ही जनावरं सापडली होती. शरीरात रक्ताचा एकही थेंब उरलेला नव्हता. रंगरावला मंजुळेची कल्पना आली होती आणि म्हणूनच एक त्याला सोडून बाकी सगळ्यांना आत्तापर्यंत मंजुळेने एकदा तरी इंगा दाखवला होता. मंजुळेला एक भक्ष्य आणून देण्याचं काम आता रंगरावच करू लागला. गावातील जनावरं पटापट मरू लागली. गावाबाहेर सडलेल्या जनावरांच्या वासानं कहर केला. महामारीची साथ आली आणि अशी भूमिका रंगरावनं स्वतःहूनच उठवून दिली. जनावर मरत होती तोपर्यंत ठीक होतं, पण ज्यावेळी अशोकचं 1 वर्षाचं पोरगं धनाजीच्या पडक्या वाड्यात उसाच्या चिपाडासारखं सापडलं तेव्हा सगळ्यांचीच भीतीने गाळण उडाली. पोलीस पाटलानं चौकशी केली पण हाती काहीच लागलं नाही. 1.5 वर्षाच्या मंजुळेवर कोण संशय घेणार होतं? तिची समज, तिची संमोहन करण्याची नजर आता लहान पोराबाळांवर स्थिरावली होती. 2-3 आठवड्यात अजून 1-2 पोरं गायब झाली आणि वाड्याच्या मागच्या बाजूला निश्चित मिळाली. तेव्हा गावालाही अंदाज झाला की ती परत आलीये. पोलीस पाटलानं शहरातून रिपोर्ट मागवला. एखाद्या नळीनं पाणी ओढावं तसं शरीराच्या 1-2 भागातनं रक्त ओढलेलं होतं आणि अंदाजानं वेग इतका होता की अर्ध्या तासात रक्ताचा थेंबण थेंब शोषला होता. काय घडतंय हे कळायच्या आत आता रामागड्याचं प्रेत ओढ्यात सापडलं. त्याच्याही शरीरातील रक्त संपलेलं होतं. छातीला पडलेल्या भगदाडातून कोणीतरी हृदय काढून घेतलं होतं आणि बिन रक्ताचं शरीर सोडून ती अज्ञात शक्ती तिथून काम साधून मोकळी झाली होती. रामाला यावेळी सावळ्यानं मंजुळेशी खेळताना पाहिलं होतं. सावळ्या आणि रामा रंगरावची जुनी माणसं. सावळ्याला ड्रायव्हिंगमध्ये मागे टाकेल असं पंचक्रोशीत कोणी नव्हतं. सावळ्याला पक्की खात्री झाली होती की मंजुळाच मृगनयनी आहे. त्याने लागोलाग जाऊन रंगरावला हे सांगितलं. आता हा गावात बोंब करणार की काय या विचारानं रंगरावच्या पायाखालची जमीनच सरकली. पण त्याच संध्याकाळी वरच्या घाटात गाडी चालवताना सावळ्याला 2 वेळा काहीतरी आडवं गेल्यासारखं वाटलं. गाडी थांबवून कानोसा घेतला तर कुणीच नव्हतं. थोड्याच वेळात रंगरावला बातमी कळाली की सावळ्याला कोणीतरी संपवलंय. सावळ्याचं प्रेत मिळालं तेव्हा त्याची जीप कोणीतरी मुळासकट उपटून नेली होती आणि त्याच जागेतून रक्ताचा थेंब आणि थेंब ओढून घेतला होता. मंजुळा आता 2 वर्षाची होईपर्यंत गाव जवळजवळ अर्ध संपलं होतं. 2 वर्षाच्या मंजुळेचं शरीर 10 वर्षाच्या मुलीसारखं भरलं होतं. आता गावाला पूर्ण खात्री झाली होती की हे सगळं मंजुळा करत आहे आणि रंगराव त्यात सामील आहे. गावातल्या उरल्या सुरल्या लोकांनी एकत्र येऊन दोघांना संपवायच्या गोष्टी सुरू केल्या. पोलीस पाटीलही काही न बोलता त्यात सामील होता. बेत ठरला. येत्या पौर्णिमेला विठोबाच्या देवळात कीर्तन ठेवायचं आणि तिकडं त्या दोघांना संपवायचं. कीर्तन मंदिरातच असल्याने मंजुळा तिथे येण्याची शक्यताच नव्हती.
त्यामुळे ती आणि रंगराव घरीच थांबले. गावकऱ्यांनी मंजुळेच्या आईला याच्यात सामील आधीच करून घेतलं. म्हणूनच कधीच बाहेर न पडणारी ती आज कीर्तनाला आली होती. पुजाऱ्यानं नारळ फोडला. हरिनामाचा गजर झाला आणि लाऊडस्पीकरच्या आवाजात कीर्तन सुरू झालं. अख्खं गाव तिथं लोटलं होतं, एक रंगराव आणि मंजुळा सोडून. 4-5 तगड्या गावकऱ्यांनी कीर्तनातून वेगळी वाट करून रंगरावच्या वाड्याकडे सुटले. एकीकडे मनशुद्धीसाठी कीर्तन चालू होतं, तर दुसरीकडे गावशुद्धीसाठी रंगरावच्या वाड्याचा होम पेटला होता. पहाटे 2-3च्या सुमारास कीर्तन संपलं आणि तोपर्यंत वाड्याचीही राख रांगोळी झाली होती. गावकऱ्यांनी काही माहीतच नाही अशा लगबगीने पोलीस पाटील आणि ॲम्ब्युलन्सला बोलावलं, पण फार उशीर झाला होता. जळून कोळसा झालेली 2 प्रेत सापडली होती. एक 10 वर्षाच्या मुलीचं आणि दुसरं 60तल्या एका म्हाताऱ्याचं. म्हाताऱ्या मडाच्या गळ्यातील सोन्याची चैन लख्ख चमकत होती आणि त्यावरून गावकऱ्यांनी निश्वास टाकला आणि त्यांची खात्री झाली की पीडा टळली. गावासाठी ही आनंद वार्ता होती, पण रंगाची पोरगी मात्र धाय मोकलून रडत होती. कितीही केलं तरी तो तिचा बाप होता आणि दुसरा तिच्या पोटचा गोळा. आता उजाडत आलं होतं. पोलीस पाटील पंचनामा करण्यात गुंतला होता. लहान मड्याच्या पायात सापडलेलं पैंजण हातात नाचवत तो उभा होता. तेवढ्यात देवळाचा पुजारी बाबा धापा टाकत त्याला शोधत तिथे पोहोचला. त्याची 10 वर्षाची पोरगी कीर्तनातून गायब झाली होती आणि गावभर शोधूनही तिचा कुठे पत्ताही लागला नव्हता. जीवाच्या आकांताने पुजारी पोलीस पाटलाला सगळं सांगत होता आणि त्याची नजर पाटलाच्या हातातल्या पैंजणांवर गेली आणि त्याने हंबरडाच फोडला. जी 2 प्रेत सापडली होती त्यातलं एक रंगरावचं होतं आणि दुसरं पुजाऱ्याच्या पोरीचं. तेवढ्यात आभाळ गच्च भरून आलं. सोसाट्याचा वारा सुटला. अर्धवट उघड्या खिडक्यांची उरली सुरली फळकुटं वाजायला सुरुवात झाली. वाड्यातल्या भिंतीवरची मंजुळेची तस्वीर पटकन जमिनीवर पडली आणि त्याच्यावरची काच खळकन फुटली. काही समजायच्या आतच काचेचा एक तुकडा 4 फुटावर उभ्या असलेल्या पोलीस पाटलाच्या हातात घुसला आणि तो कळवळला. मंजुळाचा खेळ आता नव्याने सुरू झाला होता. आता तांबडं फुटलं होतं. पोलीस पाटील रक्ताळलेला हात घेऊन सरकारी दवाखान्याकडे पळाला. काचांचे तुकडे रंगरावच्या वाड्यात सगळीकडे विखुरले होते आणि त्याच्यावर पडलेल्या सूर्यप्रकाशाच्या तांबूस कवडशामुळे घराच्या भिंती रक्तरंजित भासत होत्या. पुजाऱ्यावर आज देवाची फुलं गोळा करण्याऐवजी पोरीचे उरले सुरले अवशेष गोळा करण्याची वेळ आली होती. सूर्याची किरणं हलकीशी वर आली आणि वाड्याबाहेर दोन्ही पायात डोकं घालून बसलेल्या पुजाऱ्याला कोणीतरी हलवलं. 1-2घांनी बगलेत हात घालून उभं केलं. जमेल ते त्यांनी गोळा केलं आणि पुजाऱ्याला घरी सोडलं. गावानं आज पलटून परत आलेला पराजय बघितला होता. पुजाऱ्याच्या पोरीचं अप्रत्यक्षपणे अख्खं गावच खुनी होतं. पुजाऱ्याने पोरीचं सगळं उरकलं आणि विसर्जनातल्या काही अस्थी मंतरून रंगरावच्या वाड्याच्या उंबऱ्यात पुरल्या. मंजुळेचा वाडा हा आता भूताचा वाडा म्हणून प्रसिद्ध झाला असला तरी मंजुळा परत कधीच दिसली नाही, एवढं खरं. पण त्या दिवसानंतर गावातही सगळं काही आलबेल होतं असं नव्हतं. गावातल्या 2 वर्षाच्या आतल्या मुलांना बाहेरची बाधा झाल्यासारखं व्हायचं. अमावस्या पौर्णिमेला आईच्या दुधानेही त्यांनी उलट्या जुलाब व्हायच्या. जन्मदात्या बापाची दुष्ट लागायची. तापानं फणफणून यायची तर दुसऱ्या मिनिटाला थंडीने थडथडायची. गावातल्या डॉक्टरचं औषध त्या दिवसाला अजिबात लागू पडायचं नाही. पण एखादा घास किंवा दहीभात उतरून टाकला, मंजुळेच्या वाड्यापाशी आणून ठेवला की पोरं पुन्हा ठणठणीत. विचित्र होतं पण हे सत्य होतं. हे जवळपास पुढची 2 वर्ष चाललं. पण मंजुळा आता गावाच्या विस्मृतीत चालली होती. अमावस्या पौर्णिमेला फक्त तिची आठवण व्हायची आणि तेही घास दहीभात ठेवण्यासाठी. पण जो प्रकार ती असताना झाला तो पुन्हा झाला नाही. गावातलं कोणीही गायब झालं नाही किंवा प्रेत चित्रविचित्र अवस्थेत मिळाली नाहीत. गावानं सुखाचा सुस्कारा सोडला. पुजाराला ही दुसरी अपत्य प्राप्ती झाली. रंगरावचा वाडा शापित वास्तू म्हणून कायमचा बंद झाला. पोलीस पाटीलही झाल्या प्रकाराला एक अपघात समजून विसरून गेला. मंजुळा त्या दिवशी त्या घरातून निसटली होती खरी, पण कुठेतरी अजून तिथेच घुटमळत होती आणि म्हणूनच की काय ती मंतरलेल्या अस्थी ओलांडून बाहेर येऊ शकली नव्हती. तिला जाऊन 2-1 वर्ष होतात न होतात तोच तिथं नुकत्याच आलेल्या रामन अण्णानं त्या पडीक वाड्याला जमीनदोस्त करून तिथे एक टुमदार साऊथ इंडियन स्टाईलचं हॉटेल टाकायचं ठरवलं. गावातल्या बुजुर्ग मंडळींनी बरीच हुज्जत घातली,
पण त्या रामनच्या असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. या सगळ्या भाकड कथा आहेत असं त्याचं म्हणणं होतं. शेवटी पैशापुढे गावाचं शहाणपण काही चाललं नाही. त्याने वाड्यावर नांगर फिरवलाच. ज्यावेळी गावात त्या जागेवर भूमिपूजनाची पहिली कुदळ पडली त्याचवेळी गावात मोहिनीचं आगमन झालं. कमनीय बांधा, ठुमकत ठुमकत चालणारी कंबर, नाभी दिसेल अशी साडीची ठेवण, पायातल्या पैंजणांचा छुमछुम करणारा मंजूळ ध्वनी, पहाटेच्या वेळी वाजवलेल्या बासरीसारखा सुंदर आवाज, नाकात दुरून दिसेल अशी चमकी, डोळे हिरवट घारे, कधी मोहवणारे तर कधी धुंदवणारे, पुढे आलेली केसांची बट, ती मागे करताना तिचा एक कटाक्ष म्हणजे घायाळ जनसमुदायावर भिजलीच. आणि कांती, अतिशय सुंदर गोरीपान अशी ती, बघताच कोणालाही मोहित करणारी मोहिनी. कुठून आली, का आली हे विचारायचं भानच कोणाला राहिलं नाही. ओढ्याच्या अलीकडचं वर्षानुवर्ष बंद असलेलं एक घर तिने राहायला निवडलं. तिच्या नुसत्या नजरेनेच गाव गोळा झालं होतं. त्यामुळे घर साफ करायला तिला वेळ लागला नाही. संध्याकाळ झाली तसं गाव पांगलं. तरणी टाटी घराच्या वाटेला लागली. मोहिनीनेही दार बंद केलं आणि गाव झोपी गेलं. रात्री 12च्या सुमारास राजा कदमाची 1 वर्षाची पोर पाळण्यातून गायब झाली होती. राजाच्या बायकोनं हंबरडा फोडला. दाय मोकलून रडायला लागली. काही मिनिटात गाव गोळा झालं. चौकशीत कळलं की दार वाजलं म्हणून राजाच्या बायकोनं दार उघडलं. बाहेर येऊन बघितलं तर कोणीच नव्हतं. आत वळणार तेवढ्यात वळणावरचं कुत्रं केकाटलं. त्याच्या आवाजानं पोराची झोपमोड होईल म्हणून थोडं पुढं जाऊन दगड हाणला आणि मागं येऊन बघते तर पोर गायब. त्या दिवशी अमावस्या होती. 12ची वेळ, कुत्र्याचं केकाटणं, मोहिनीचं त्याच दिवशी गावात येणं आणि राजाची पोर जाणं हा काही चांगला योगायोग नव्हता. ही एका वाईटाची सुरुवात होती. पुढं दर पौर्णिमा अमावस्येला गावातलं एक तरी पोरगं गायब होई. तेही 2 वर्षाच्या आतलं. ना पोर मिळाली ना बॉडी. ज्या लोकांनी रात्री अपरात्री मोहिनीच्या घरातून पोरांच्या रडण्याचे आवाज ऐकले त्यांची एकतर वाचा गेली नाहीतर मती. या लोकांना रात्री अपरात्री त्यांच्या खिडकीत अकराळ विक्राळ सावली दिसायची. कधी कुणी आड्याला लटकून त्यांच्याकडे बघतंय असं वाटायचं तर कधी कुणी खाटे खालून मान वर काढून बघायचं. कधी रात्रीत छातीवर कुणीतरी जोरजोरात बुक्की मारतंय असा भास व्हायचा तर कधी घराच्या कौलांवरून पत्र्यावरून कुणीतरी पळाल्याचा आवाज यायचा. आजही अमावस्याच होती आणि बबन धोब्याला ओढ्याकडून यायला बरीच रात्र झाली होती. ढगाळ वातावरण असल्याने कपडे वाळलेच नव्हते. शेवटी अर्धा तास हलवून कसेबसे वाळवून तो निघाला. रात्रीचे साधारण 11 वाजले असतील. एवढ्या रात्री ओढ्याच्या बाजूला कोणी जात नाही. बबनला मोहिनीच्या घराबाहेर कवठाच्या झाडाखाली अंधारात एक कमनीय देह दिसला. खाली वाकून ती बाई काहीतरी शोधत होती. बबनला थांबायचं नव्हतं, पण मोहिनीची मोहिनीच ती. त्यातून कोण सुटणार? बबननं सायकल बाजूला घेतली, कपड्यांचं गाठोडं खाली टाकलं आणि जवळ जाऊन विचारलं, बाई काय शोधताय? मोहिनी पाठमोरीच होती तशीच उभी राहून गरकन मागे वळली. बबनकडे पांढऱ्या बुबुळांनी जळजळीत कटाक्ष टाकला आणि भेसूर हसली. जळालेला चेहरा, लोंबणारी कातडी, पिंजारलेले केस, पालीसारखे हिरवट घारे डोळे बघून बबन खाली पडला. तो शेवटचाच. एसटी स्टँडवरून रात्री उशिराच्या गाडीनं कुणी आलं तर स्टँडच्या बाहेरच्या कोपऱ्यात त्यांना एका बाईचं रडणं ऐकू यायचं. मान खाली घालून एक बाई तिथल्या अंधारात रडत असायची. तिनं मान वर केली की तिला बघणारा वरच जायचा. एक भेसूर, भयानक, जळकट चेहरा रात्री अपरात्री बघितल्यावर हृदयाचे ठोके थांबणे साहजिकच होतं. ज्या रामन अण्णानं तिला मोकळं केलं त्याचा परतावा म्हणून तिनं त्याचाही मुडदा पाडला. त्याची सडलेली बॉडी 4 दिवसानंतर हॉटेलसाठी आणलेल्या पाण्याच्या टाकीत सापडली. आत्तापर्यंत 9-10 पोरं गेली. 3-4 तरणी ताटी. रामन आणि बबन गेला. झाल्या प्रकारावर गावानं दुसऱ्या सकाळीच पंचायत बोलावली. पंचायतीत विषय मोहिनीवरून मंजुळा आणि मृगनयनीपर्यंत पोहोचला. गेल्या 10 महिन्यात गावानं पुन्हा तेच दिवस बघितले होते. या तिघींचा विषय निघताच पंचायतीत बसलेले 80 वर्षाचे तात्या दगडासारखे स्तब्ध झाले. त्यांना तसं बघून पंचायत तिथेच थांबली. आपल्याच गावावर हे संकट का, असं विचार करता करता तात्यांच्या नजरेसमोर त्यांचं लहानपण आलं. एक काळजाचा ठाव घेणारी घटना त्यांना आठवली. ते लहान असताना गावात एक बाई राहत होती. तिच्या तोंडावर फोड होते, केस सदैव पिंजारलेले, दात वेडेवाकडे वाढलेले, एक कान दुसऱ्यापेक्षा मोठा, पाठीला बाक. बघितल्यावर कोणीही तिला चेटकीनच म्हणेल अशीच ती, पण ती तशी नव्हती. अख्ख्या गावानं तिला चेटूक करते म्हणून वाळीत टाकलं होतं.
अशाच एका औसेच्या संध्याकाळी गावानं तिची तोंडाला काळं फासून गाढवावरून दिंड काढली. ते गाढव बबनच्या बाचं होतं. नंतर तिला तिच्या झोपडी बाहेरच्या झाडाला बांधलं आणि प्रत्येकाने हाताला येईल तो दगड मारला. नीटसं आठवतं की पहिला दगड रंगरावानंच मारला होता. रक्तबंबाळ झालेली ती मला मारू नका, सोडा मला अशी विनवणी करत होती. पण एवढं करून गाव थांबलं नाही. गावानं खाली असलेली तिची झोपडी पेटवून दिली. त्याच्या धुरानं तिचा जीव कासावीस झाला. झोपडीला काडी पुजाऱ्याच्या बापानंच लावली होती. गाव हसत खिदळत हे सगळं बघत होतं. जेव्हा तिचा जीव जायची वेळ आली तेव्हा ती जोरात ओरडली, मी परत येईन आणि एकेकाचा सूड घेईन. आणि कायमची ती शांत झाली. झोपडीची आग थंड झाल्यावर एक खड्डा खणून गावानं तिला तिथंच पुरलं. रंगरावच्या घरात मंजुळेने का जन्म घेतला? पुजाऱ्याच्या पोरीला मंजुळेने का मारलं? कवठाच्या झाडाखाली बबनच का मेला? गावात दर पौर्णिमा अमावस्येला काहीतरी आकरीत का घडत होतं? या सगळ्याचं कोडं आता उलगडलं. ती सूड घेण्यासाठी परत आली होती. हो, ती सूड घेण्यासाठी परत आली होती. आधी मृगनयनी, मग मंजुळा आणि आता मोहिनी बनून. तात्यांनी घरावर ताबडतोब बुलडोझर चालवायला सांगितला. सकाळचीच वेळ होती, त्यामुळे मोहिनी तिथे नसणार याची त्यांना खात्री होती. अवघ्या 1 तासात ते घर भुईसपाट झालं. आडव्या झालेल्या घरचा इंचने इंच खोदला. त्यात हरवलेल्या पोरांच्या पायातले वाळे, हातातले कडे सापडले आणि शेवटी एका कोपऱ्यात मुटकुळ झालेला, झिजलेला, झडलेला हाडांचा सापळा मिळाला. पुजारानंच पुढे होऊन त्या सापळ्याचा अंत्यविधी केला. तिथेच तिला अग्नी दिला. गावानं पहिल्यांदा तिच्यासाठी हात जोडले, माफी मागितली. जिथं तिला अग्नी दिला तिथं गावानं तिच्या नावानं स्मशानभूमी उभी केली. आजही कधीतरी अमावस्या पौर्णिमेला त्या कवठाच्या झाडाखालून रडण्याचा, विव्हळण्याचा आवाज येतो आणि प्रत्येक घर तिच्या नावानं त्या रात्री तिथं एक दिवा लावतं आणि मग ती रडायची शांत होते. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच आमचा कथालेखन मराठी चॅनेल हा आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक छान सुंदरशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.